नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉगर अभ्या. तर आज चाललो होतो आम्ही भीमाशंकरले. मग गाडीचं पेट्रोल वगैरे फुल करून आम्ही निघालो होतो भीमाशंकरले. मग काय रस्त्यात थोडा अर्ध्या मधात आल्यानंतर आम्ही मस्त साऊंड बॉक्स लावला होता, कारण की मंदिर जवळ झालं होतं. मग निघालो होतो मंदिराकडे. इथून काय 10-12 किलोमीटरच्या अंतरावर होतं. मस्त मोसमचा आनंद घेत आम्ही पोहोचलो होतो भीमाशंकरमध्ये. भीमाशंकरमध्ये पोहोचल्यानंतर मंदिराच्या भैराणात आलो होतो. इथे एवढी पब्लिक होती, कोणी कोणाला दिसत नव्हतं, कारण की धुकं खूप होतं. श्रावण महिना असल्यामुळे पब्लिक तर खूप होती. मग आतमध्ये आल्यावर लागलो होतो आम्ही बारीमध्ये, म्हणजे दर्शनाच्या लाईनीमध्ये. आतमध्ये आल्यावर एवढी पब्लिक दिसत होती, कारण की 12 ज्योतिर्लिंगामध्ये असलेला हा ज्योतिर्लिंग. मग महादेवाचे गजर घेत आम्ही निघालो. ओम नमो पार्वती पते छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय शिवाजी. आतमध्ये आल्यानंतर आम्ही इथून बाहेरून एक शूट घेतला होता, कारण की मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता. मग काय इथून दर्शन वगैरे घेतल्यानंतर इथं होते शेठ लोक बसेल, कारण शेठ लोक महादेवाचं मंदिर म्हणलं, डोंगर म्हणलं की कंपल्सरीचे. मग बाहेर आल्यानंतर आमचे मित्र फोटोशूट करलो होता, कारण की महादेवाच्या मंदिराजवळ आता हे नवीन ट्रेंडच झाला आहे फोटोशूट करायचा. मग आतमध्ये आल्यानंतर धागे बिग्याची शॉपिंग केली होती, कारण की घरी पण धागे घ्यायचे होते हातात बांधायला, आणि इथं पण पोरांनी एक एक धागे घेतले होते सर्वांनी हातात बांधायला. मी पण घेतला होता एक चांगला धागा. मग काय बाहेर बघतो पब्लिक वाढतच चालली होती. श्रावण महिना असल्यामुळे खूप पब्लिक होती. मग बाहेर आल्यानंतर आम्ही मस्त गरम गरम एक प्लेट पोहे घेतले, मस्त दाबून एक प्लेट पोह्याचा नाश्ता केला होता. मग नाश्ता करून आपण निघालो होतो गुप्त भीमाशंकरले. ट्रॅक तर एवढा भारी होता, 1-1.5 तासाचा ट्रॅक करायचा होता. घनदाट जंगल होतं आणि नदी पण लागली होती. आमचा मित्र पडता पडता वाचला. मग काय शेवटी फायनली आम्ही गुप्त भीमाशंकर जवळ आलो होतो. पण इथं अर्ध्या तासात आम्ही पिंड बघू सापडलीच नाही, कारण की ही पिंड होती पाण्याखाली दबलेली. पाणी पण एवढं भारी पडत होतं पिंडेवरती, जसं काय साक्षात दूधच पडते. तर ही आपली गँग होती, बघू शकता तुम्ही. मग काय आपल्याला स्टोव वगैरे ठेवला. मग आपल्याला करायचा होता चहा. स्टोव पेटवल्यानंतर सर्वांनी खुश झाले. मग काय इथं बघून ठेवलं, दूध वगैरे टाकून साखरपत्ती टाकून मस्त चहा उकळायची तयारी चालू होती. हवा तर एवढी भारी होती. मग काय पोरांनी इथं मस्त रेनकोट धरलं होतं गॅसवरती. यांचा जीव चालला होता चहा प्यायसाठी. म्हणलं थांबा, चहा उकळल्यानंतर तुम्ही प्या, आम्ही मला पण पिऊ द्या. नजारा बघू शकता तुम्ही किती भारी होता, आणि त्याच्यामध्ये मस्त गॅस आणि आपला चहा. मग काय चहा उकळल्यानंतर सर्वांनी एक कपात घेतला आणि बिस्किट पण खाल्ली. तर बघू शकता मित्रांनो हा नजारा आणि चहा. तर इथून पुढे आम्ही काय काय एक्सप्लोअर केलं, कुठं कुठं फिरलो, हे बघण्यासाठी भेटूया नेक्स्ट पार्ट 2 मध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करायचं विसरू नका. धन्यवाद.